हे सगळं हे करते. आणि तिथून या स्वरमाऊलीची संकल्पना आम्ही घेऊन करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडे गेलो की असा हा कार्यक्रमाचा उल्लेख झाला आहे, आपल्याला ही उपाधी देता येईल का? कारण पुरस्कार आणि उपाधी या दोन्हीत फरक आहे. पद्म हे पुरस्कार आहेत आणि ही उपाधी आहे. जशी भावगंधर्व ही उपाधी आता बाळासाहेबांच्या नावापाठीमागे लागली गेली, तसं स्वरमाऊली म्हणजे केवढा मोठा शब्द आहे की ह्या सगळ्यांच्या आणखी योगायोगानं सांगतो की लता मंगेशकर ही जर 7 अक्षर असतील तर स्वरमाऊली लता मंगेशकर ही 12 अक्षर होणार आहेत. 7 स्वरांनंतर 5 कोमल आणखीन तीव्र स्वर जर एकत्र गृहीत धरले तर ते 12 स्वर होतात. आणि आता यथार्थाने हे पूर्ण व्हायला लागले की आज ही पदवी उपाधी दिली जाणार आहे आणि हा सगळा सोहळा आपण छान रीतीने संपन्न करूया. मला बोलता येत नसताना सुद्धा परवानगी दिली. मी विद्या वाचस्पती अभ्यंकरांचे पण आभारी आहे. तर या ह्याच्यात मी बोलू शकतो एवढ्या मोठ्या समारंभात. पण मला सगळ्यांनी मला पण आशीर्वाद द्या. शंकराचार्य मला पण आशीर्वाद द्या. बाळासाहेबांचा आशीर्वाद आहेच. त्यात तुम्ही सगळे मला आशीर्वाद द्या की मला फक्त आरोग्य हवे, बस बाकी काही नाही. आपल्या सगळ्या कृपाशीर्वाद सर्व मिळाले. आणि प्रसाद चिन्ह आणि परफलानी असं आपल्याकडे म्हटलं जातं. आणि त्याची पावलं अगदी लहानपणी दीदीने आपल्या कंठातून दाखवली. दीदीना खरं एकच प्रार्थना आहे की बाबांना आपण सर्वाधिक ऐकलेले. मला माहिती नाही त्यांच्या बंदिशी आपण रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत किंवा नाही, मला खरंच माहिती नाही. पण आपण शिकवलेल्या, आपण शिकलेल्या, आपण कंठात धारण केलेल्या, आपल्या स्मरणामध्ये असलेल्या, बाबांच्या वहीमध्ये असलेल्या ज्या अलौकिक बंदिशी आहेत त्या मला वाटतं की आपण आपल्या कंठातून सगळ्या त्या ध्वनिमुद्रित करून ठेवाव्या. केल्या नाही तर आम्ही आपल्यावर थोडं रागावणार. तर त्या बंदिशी एवढ्या अद्भुत आहेत, आपल्या कंठातून त्या जर ध्वनिमुद्रित झाल्या तर एक प्रचंड ठेवा, भारताचा सांस्कृतिक ठेवा, सांगीतिक ठेवा असं ठरून जाणार आहे. आणि म्हणून हे खरोखर अद्भुत आहे. एखादा स्वर 7 दशकांपेक्षा अधिक लोकांच्या मनावर अधिराज्य करतो, ही संकल्पनाच केवळ अद्भुत आहे. आणि म्हणून ना आजचा हा योग महन्मंगल आहे. कारण एक आमच्या शेंडेनी प्रारंभी उल्लेख केला तसा एक द्वैतात अद्वैत कसं असतं त्याचं उदाहरण आहे. तर मी म्हणत होतो की असं अधिराज्य एखाद्या स्वराने 7 दशकाहून अधिक करावं हे केवळ अद्भुत आहे. आपलं संगीत शास्त्र परिपूर्ण आहे असं म्हटलं जातं. आणि या संगीत शास्त्रामध्ये 22 श्रुती आहेत असं म्हटलेलं आहे. पण संगीत शास्त्र सुद्धा प्रगत आहे, नित्य वर्धिष्णू होणार आहे. तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये 23व्या श्रुतीचा जर शोध लागला तर त्या श्रुतीचं नाव असेल लता. संपन्न आणि अलौकिक आहे, चिरंतन आहे आणि नित्य नूतन आहे. आज आपला स्वरमाऊली म्हणून सन्मान होतोय, हा त्या स्वरांचा सन्मान आहे. जसं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, म्हणून महाराष्ट्र संस्कृती फार भाग्यवंत आहे. देव म्हणाला किती घेता ते घ्या. म्हणून एक कुटुंब त्यांनी पहिलं असं दिलं, ज्ञानदेव माऊली त्यांची भावंड निवृत्तीनाथ ज्ञानदेव माऊली, सोपान काका आणि मुक्ताई. अध्यात्माचा परोत्कर्ष असलेलं, शिखर असलेलं सावरकर भावंड अशी दिली की सगळं कुटुंब हे राष्ट्रभक्तीचा परोत्कर्ष असलेलं. पण पांडुरंग म्हणा
Just find this one. Okay. तू कैमरे के अंदर है अभी आप इधर आ जाओगे क्या? एक फोटो साथ में ले लेते हैं। हाँ रखिए। हाँ मैं आपको मिलेगी ना मंगेश, ये फोटो लेना है इनका। मंगेश तो आया ना तो काट। ताई पुढे या ना, इथे या ना, करू आपण। Can we have silence, please? आधी गंभीर मिठानी मला दिलेली ही पदवी अर्थातच मी स्वीकारते. आप इधर ये दे दीजिए ना। हा माझा बहुमान आहे. मी हे काही योग्य नाही आहे, पण मला त्यांनी आज ही पदवी दिली आहे. मी धन्य झाले. धन्यवाद. सर्व मीडिया जरा थोडं बसून घ्या. मंगेश स्वामी महाराज फॅमिली लेना। थोडं थांबा आता. थोडं थांबा. यस मंगेश मिला। हो मैम पूरा के अंदर डाल के मार दीजिए ना प्लीज। खाली आता फोटो. ब्रह्माद्यशेष पारंपरेण यावत् स्वगुरुपादांबुजौ तावत् प्रणव. आज आपण सर्वांनी आपला एक हृदय प्रसंग अनुभवलेला आहे. या आपल्या असणाऱ्या शंकराचार्य पीठाकडून परंपरेनं याच घराण्यामध्ये पहिला पुरस्कार आमच्या समजुतीप्रमाणे 1917 साल असावं कदाचित ते दीनानाथजींना दिला गेलेला होता. साल नक्की सांगता येत नाही, पण तो पहिला पुरस्कार या कर्वी पीठाकडूनच दिला गेलेला होता. दुसरा पुरस्कार आपल्याकडूनही हृदयनाथजींना दिला गेलेला आहे.
आणि आता हा पुरस्कार नसून पुरस्काराची वर्षी पाहिली. म्हणजे मगाशी सांगितलं की पुरस्कार आणि उपाधी याच्यामध्ये फरक आहे. त्याप्रमाणे ही उपाधी आता स्वरमाऊली या नावाची उपाधी आता आपल्या सर्वांच्या देखत दिदीनं आपण प्रदान केलेली आहे. सामान्यतः कसं होतं की आपण वेगवेगळ्या प्रकारे दान शब्द ऐकतो. एक दान शब्दाची व्याख्या काय आहे, जर शास्त्रीय दृष्ट्या व्याख्या बघायला गेली तर स्वत्व निवृत्तीपूर्वकम परत्व स्थापनम दानम. ह्या उपाधी वर्षी आमची मालकी काढून घेऊन त्यांची स्थापन आत्ताच्या प्रसंगात आपण करून दिलेली असल्यामुळं हे दान तर ठरेलच, पण ह्याला प्रदान केलं असं आपण म्हटलेलं आहे. प्रकर्षेण दान हे असं सामान्य सगळ्यांना मिळत नाही. हे विशेष लोकांना विशेष प्रेरणेतून मिळतं. ती प्रेरणा गजानन महाराज मंदिर आपल्याकडं इचलकरंजीला एक मंदिर आहे, त्याचे हे विश्वस्त आहेत यांच्याकडून आणि आचार्य पीठाच्या पुरस्कारानं ही उपाधी प्रदान करण्यात आलेली आहे. सामान्यतः आपल्याला उपाधी म्हटलं की एखाद्या नावाच्या नंतर उपाधी येते. BA, MA किंवा BSc, MSc, MD वगैरे हे सगळं नंतर येतं. पण ह्या उपाधीची एक विशेषता आहे की ह्याच्यामध्ये स्वर आणि माऊली 2 शब्द आहेत. यामधला कोणता शब्दही आधी घेतला, माऊलींचा स्वर अशी फोड केली तरी सुद्धा चालू शकेल, की स्वरांची माऊली म्हटलं तरीही चालू शकेल, असं दोन्ही या गोष्टीमध्ये घडतं. स्वर शब्द, माऊली शब्द हा सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊली हा शब्द त्यांनाही लावलेला आहे. आपल्या मुख्य अध्यात्माचं तत्वच आहे, अहितापासून काढेती हित दाहून वाढविती नाही श्रुती परती माऊली जगा. ही माऊली शब्द तिथून आलेला आहे. आपले देव सुद्धा आई म्हणून घेण्यामध्ये समाधानी असतात. त्यांना आईचं महत्व आवश्यक असतं. माऊली आणि आईमध्ये सुद्धा पुन्हा फरक राहतो. सगळंच इथं अध्यात्म सांगायचा आज आता विषय नाही आहे, पण या आणखीन एका गोष्टीचा इथं विशेष उल्लेख करावा लागतो की या संगीतामध्ये आमचे गुरु महाराज हे अत्यंत तज्ञ होते आणि त्यांच्याकडूनच हृदयनाथजी आता उपाधी दिली गेलेली आहे. 15 वर्षापूर्वीची उपाधी दिली गेलेली आहे. यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की आमचे गुरु महाराज हे जोपर्यंत देहात होते तोपर्यंत आपल्या इथं आता भरत बनवडी उपस्थित आहेत. त्यांनी गायलेली दीनानाथांची जी काही पद आहेत ही अखंडपणानं ऐकत असायचे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जर काय लावलं असेल तर भरत बलवळीचं ती CD लावायची आणि त्या गाण्यामध्ये ते तल्लीन असायचे. विशेष करून ते शंकर भांडार हे गाणं तर त्यांना इतकं आवडायचं की दिवसात 2-4 वेळा तरी ते गाणं ऐकायचेच. बाकीच्या व्यवहाराची विस्मृती झालेली होती, पण गाण्यामधली रेष त्यांना तशीच शेवटपर्यंत माहिती होती. स्वतःचा छंद म्हणून ते एकदा तंबोरा लावत बसायचे. आपला वेळ कसा घालवायचा तर यामध्ये त्यांनी इतकं झोकून दिलेलं होतं की शेवटपर्यंत तंबोरा लावत बसणं किंवा ह्या कॅसेट CD ऐकत बसणं हे त्यांनी काम केलेलं होतं, करत होते. आणि त्याच्यामध्येच त्याने आनंदानं शेवटचा श्वास घेतला म्हटलं तर हा चुकणार नाही. बऱ्याच गोष्टीमध्ये आणखीन भरत बनवडी आणि आम्ही जर संन्यास घेतला नसता तर मी 2 नंबरला राहिलो असतो आणि 1 नंबरला हे राहिले असते. बखले बुवांचे शिष्य होते ते. आपण आता बाकीचा विषय सगळा सोडून देऊ, फक्त 2 गोष्टीचा उहापोह करायचा आहे की स्वर म्हणजे काय. आता आपल्याला शंकरजींनी सांगितलं सुद्धा की प्रत्येक विद्या किंवा सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते असं गीता सांगते आपल्याला. तर ह्यातलं कोणतंही कला असू दे, कोणतीही विद्या असू दे, ही शेवटी आपल्याला भगवंताकडेच नेणारी असते. त्यातून स्वर ही विशेष काय आहे तर स्वस्मिन रमते इति स्वरः. स्वतःमध्ये जे आपल्याला रममाण करून देतं. रममाण करणं हा राम शब्दाचा आणखीन एक विशेष आहे. म्हणजे त्यांचं नाव आमच्याकडे नेहमीच
भगवानची एवढी कृपा झाली आहे. माझ्या वडिलांना मिळाली होती पदवी, संगीत रत्न त्यांना मिळालं होतं, हृदयनाथला भावगंधर्व मिळाले आणि आज त्यांनी मला स्वरमावली दिलाय. तर फार मोठी गोष्ट आहे मंगेशकरांसाठी. अरे बोलू नका, सांगितलं तुम्हाला. देखिए, अवार्ड जो मिलते हैं वो सब अवार्ड माने रखते हैं, बहुत बड़ी माने रखते हैं, क्योंकि बहुत प्यार से अवार्ड दिया जाता है. तो जो प्यार से अवार्ड मिला है उसको हमें छोटा बड़ा नहीं कहना चाहिए, वो बड़ा ही है. स्वर मामूली ऐसे आपको रेफर किया उन्होंने अभी स्वामी जी ने, तो कैसे फील हुआ? हिंदी का मराठी दोन्ही चालेल. नहीं, मैं तुम्हारा जास्त हिंदी हिंदी नहीं. क्या है कि उन्होंने जो मुझे आशीर्वाद दिया है और वो आशीर्वाद बहुत बड़ा है. अब और मैं अपना भाग्य समझती हूँ कि उनके हाथों से मुझे ये पदवी मिली है. तो मैं ज़िंदगी भर इसको याद रखूँगी, जब तक रहूँगी तब तक. नाही, माझं पुस्तक होतं ते पंढरपूरचं होतं. त्यांनी ते पुस्तक काढले आणि त्याच्यामध्ये सगळे पंढरपूरचे फोटोग्राफ्स आहेत. तर त्याच्याबद्दल ते सांगत होते आणि मी पण त्यांना सांगितलं. अनेक जण अनेक प्रकारचे पुरस्कार देत असतात, पण ते सगळे पुरस्कार असतात. ही उपाधी आहे. हा मुळातला एक फरक आहे. आणि स्वरमाऊली का, तर जिच्या ओठातून स्वर बाहेर पडतात की जे सगळ्यांना मंत्रमुग्ध करतात, म्हणून ती स्वरमाऊली होते. एकतर तिच्याकडून स्वरांची उत्पत्ती होते आणि दुसरं म्हणजे स्वर ज्याच्यामुळं माऊली पदाला जातात. अत्युच्च पद काय असेल तर ते माऊली पद आहे. पूर्णत्व दाखवणारं ते पद आहे. ते त्या स्वरातून पूर्णत्व प्राप्त करता येतं, म्हणून त्याला स्वरमाऊली असं आपण नाव दिलेलं आहे. इसका अभिमान मुझे होता है और मेरी बड़ी बहन को जितने भी अवार्ड दें उतने कम है. वो जो उसमें जो बात है वो किसी में नहीं है और कभी होगी भी नहीं, ऐसा मुझे लगता है. क्योंकि बहुत लोग वो प्रयास करते हैं दूसरी लता बनने का, तो कुछ होता नहीं है. और मेरा ख्याल है कि मेरे तो जीते जी मुझे लग नहीं रहा कि होने वाला है. और मुझे अभिमान है कि मैं उसकी छोटी बहन हूँ और भगवान ने मुझे ऐसे घर में जन्म दिया है कि जो सब गाने वाले हैं. मेरे पिताजी भी गाने वाले, मेरा भाई बहुत अच्छा गाता है, उषा गाती है, दीदी का तो सवाल ही नहीं है. तो मुझे बहुत अभिमान है कि आज हमारे धर्म गुरु आए हैं और उन्होंने उनको स्वरमाऊली ये जो ये प्रदान किया है, क्या बोलते हैं, रिकॉर्ड, हाँ, पदवी जो दी हुई है, उससे के लिए मुझे बहुत अच्छा लगा है. और मैं बहुत गर्व फील करती हूँ कि मुझे गर्व है कि मैं मंगेशकर. मला अभिमान आहे की मी मंगेशकर पहिली आहे, मग नंतर भोसले आहे. आणि जो माझ्या दीदीला जो अवॉर्ड मिळालेला आहे किंवा पदवी मिळालेली आहे जगद्गुरू शंकराचार्यजींच्या हस्ते, त्याच्याबद्दल मला फार अभिमान वाटतो की आमच्या घरामध्येच आम्हाला किती म्हणजे लोकांनी सराहना केली की म्हणजे पदव्या दिलेल्या आहेत सगळे मंगेशकर. आणि त्याच्यामध्ये दीदी, मला फार अभिमान वाटतो आणि मला खरंच असं वाटतं की मी काहीतरी पुण्य केलं होतं गेल्या जन्मी, ते या घरात मी आले.
It's indeed a very great honor that His Holiness the Shankaracharya has come to our humble residence today, and the reason why he has come is that he is honoring, he actually has just honored Didi, Honorable Bharat Ratna Lata Didi, with a very unique title. The title is Swara Mauli, which actually means the mother of the musical notes. So it is a very rare and it's a very beautiful occasion for the entire family, that this is the second time that the Honorable Shankaracharya ji has come and honored her. What makes this title even all the more special, I think, for every member in our house is the fact that 111 years ago, the Shankaracharya, who I think is 4 generations before the current Shankaracharya, had honored my father with the title Sangeet, my grandfather with the title Sangeet Surya. After that, another Shankaracharya of the great Parampara honored Didi. After that, the current Shankaracharya ji's predecessor, Guru, honored my father with the title Bhav Gandharva. And today the current Shankaracharya has honored Bharat Ratna Lata Didi with the title Swara Mauli. So it's a very humbling experience, and I think it's a very emotional day for us, and the entire family in all humility thanks God and thanks the people and the fans of the nation, because of whom the family is what it is. Thank you so much.